मुलांना सुट्ट्या लागल्या की सुरुवातीचे 1-2 दिवस आहे ना एकदम मजेत जातात आणि नंतर 5-5 मिनिटाला सुरू होऊन जातं, की "मम्मी बोर होतंय, कंटाळा आलाय." म्हणूनच आरुषला 2-3 दिवसापासून आहे ना एक काम दिलेलं आहे, ते म्हणजे झाडांना पाणी द्यायचं. झाडं पण खुश होतात आणि त्याचा थोडाफार टाईमपास सुद्धा होऊन जातो. आता तो इकडे झाडांना पाणी देतोय तोपर्यंत म्हटलं चला सोफ्यावरील हा जो काही पसारा आहे ना, हा सगळा आवरून घेऊया. आज आहे ना खूप टाईमपास झाला मॉप बघण्यामध्ये. भरपूर वेळ आहे ना आम्ही मॉप बघत बसलेलो होतो आणि नंतर चहा, नाश्ता वगैरे झाला. तर सगळं इथेच असं मांडलेलं होतं कप वगैरे. तर म्हटलं चला आता आपण हा सगळा पसारा आवरून घेऊया. तर हे एक्सटेन्शन बॉक्स मी कशासाठी घेतलं तुम्हाला एखाद्या व्हिडिओमध्ये सांगेल. तर ते पण मी Blinkitवरनंच मागवलेलं. एखादी वस्तू घेतली ना, इतक्या साऱ्या पिशव्या होऊन जातात, बॉक्स साचून जातात. आता हे सगळे बॉक्स, पिशव्या वगैरे होतं ना, जे सगळं सामान ते सगळं या बॉक्समध्ये भरून ठेवलं. सोफा व्यवस्थित झटकून घेतला आणि या पिलोंना मात्र दिवसभर खूप त्रास सहन करावा लागतो. कारण मुलं आहे ना, ह्या पिलो इकडे फेक, तिकडे फेक, मागे ने, पुढे आण असं करत असतात. त्यामुळे मी त्यास व्यवस्थित झटकून सोफ्याच्या त्या साईडला सगळ्या ठेवल्या आणि इकडची जी काही साईड होती ना, ती सगळी अशी एम्प्टी ठेवलेली आहे. तिथे एकही पिलो ठेवली नाही. हॉल स्वच्छ झाडून घेतला. आज स्वयंपाक लवकर आवरलेला होता, पण किचनवर सगळे भांडे मी साचून ठेवलेले होते. भांडे घासून घेतले आणि आज खूप सारं पाणी मारून आहे ना, किचन वट्टा मस्त क्लीन करून घेतला. मस्त गॅस पण घासलेला आहे आणि त्यानंतर ही जी काही छोटीशी बरणी आहे ना सोपवाली, तर तिच्यातली सोप संपलेली होती. त्यामध्ये पण सोप थोडीशी भरून घेतली. हा वुडनवाला ट्रे दिसतोय ना, तो मी DMartवरनं घेतलेला होता. खूप दिवसांपासून मी त्याला टीव्हीजवळ ठेवलेलं होतं. त्यामध्ये मी रिमोट वगैरे ठेवायची म्हणजे टीव्ही समोर असा मेसीपणा नको. पण आता थोडंसं चेंज म्हणून आहे ना, मी त्यामध्ये हे सगळं सामान ठेवलं आणि फ्रिजवर ते ठेवून दिलं. खूप छान दिसत होतं. त्यानंतर नवीन मॉब आहे आणि घर पुसण्याची जी एक्साइटमेंट होती ना, ती काहीतरी वेगळीच होती. म्हणून मस्तपैकी घरं पुसून घेतले. तर चला भेटूया पुढच्या व्हिडिओसोबत. बाय बाय.